नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अतिवृष्टी बाधित शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। बघा मित्रांनो, अतिवृष्टी व पूर बाधित शेतकऱ्यांना पॅकेजची रक्कम कशी मिळणार, निकष काय आहेत, शासनाने जाहीर केली नियमावली। मित्रांनो, आता शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत आणि ते पॅकेजच्या स्वरूपात मिळणार आहेत, परंतु त्याची रक्कम कधी मिळणार आहे आणि कशी मिळणार आहे ते संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, बघा, राज्यात गेल्या वर्षीपासून जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं तसंच गोठ्यातील पाळीव प्राण्यांचं मोठं नुकसान झालं होतं। तर अनेक जण बेपत्ताही झाले होते। अनेक शेतकऱ्यांचे शेतीपूरक जोडधंदे किंवा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। या ओल्या दुष्काळात बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनानं पॅकेज आणि त्याचे दरही जाहीर केले होते। पण आता शेतकऱ्यांना ही मदत कशा प्रकारे देण्यात यावी याची सुधारित नियमावली शासनानं जाहीर केली आहे। शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार 27 मार्च 2023 रोजी शासनानं निश्चित केलेल्या पूरबाधितांसाठीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार आता अल्प अत्यल्प भूधारक तसंच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व आपदग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील। प्रत्येक पशुपालकांना कमाल 3 गोट्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील। प्रत्येक पशुपालकांना कमाल 6 ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील। प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील। प्रत्येक पशुपालकांना कमाल 100 कुक्कुट पक्ष्यांसाठी 10,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत याऐवजी मृत बेपत्ता असलेली सर्व कुक्कुट पक्षी मदतीसाठी पात्र राहतील। मित्रांनो, मृत आणि बेपत्ता पशुधनाची खातरजमा कशी करणार? अतिवृष्टी पुरात मृत पावलेल्या वाहून गेलेल्या पशुधनाची किमान खालीलपैकी एका ठिकाणी नोंद असणं आवश्यक राहील। राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत भारत पशुधन ॲपवर नोंदणी, 21वी पशुगणनेतील नोंद तसेच पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नियतकालीन लसीकरणाची नोंदवहीतील नोंद, ऑनलाईन नोंदी, विमा कंपनीकडील नोंद तसेच दूध अनुदान योजनेत समाविष्ट असलेले पशुधन व त्यांचे मालक यांची नोंद। शेतकरी मित्रांनो, मृत पशुधनाच्या संदर्भात शवविच्छेदन अहवाल मदतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा। वरील 2 मधील 1 ते 20 मध्ये नमूद असलेल्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी नोंद असलेल्या मृत झाल्यामुळे अथवा पशुधन वाहून गेले असल्यामुळे त्याचा शोध तपास लागत नाही अशा पशुधनाच्या बाबतीत संबंधित पशुपालकास मदत मिळण्यासाठी खालील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात यावा। नंबर 1 स्थानिक पशुधन विकास अधिकारी, नंबर 2 तलाठी, नंबर 3 पोलीस पाटील सरपंच तसेच नंबर 4 ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक आणि नंबर 5 संबंधित पशुधनाचे मालक। जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे। मित्रांनो, स्थानिक तलाठी मृत वाहून गेलेल्या पशुधनाच्या नुकसानीपोटी जाहीर करण्यात आलेली मदत मिळण्यासाठी मृत पशुधनाच्या संदर्भात शवविच्छेदन अहवाल किंवा बेपत्ता पशुधनाच्या बाबतीत पंचनाम्याची प्रत संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल। सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना। नंबर 1 मृत अथवा बेपत्ता असलेल्या विमाकृत पशुधनास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई अनुज्ञेय असल्यास संबंधित पशुपालक मदतीसाठी पात्र राहणार नाही। नंबर 2 मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी व पोलीस पाटील यांची राहील। नंबर 3 मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाचे आधार संलग्न बँक खात्याचा तपशील पंचनामा शवविच्छेदन अहवालासह तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल।